वेलंकणी मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या सर्व भाविकांना माझ्या प्रार्थनामय शुभेच्छा। प्रिय भाविकांनो, आपण तीर्थयात्रेला जावे हे आपल्या सर्व धर्मामध्ये आणि संस्कृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काशीला जाणे, तिरुपतीला जाणे असे शब्द आपण ऐकत आहोत। आपले मुस्लिम बांधव मेक्काला जातात आणि तिथे तीर्थयात्रा हज करतात। त्याचप्रमाणे ख्रिस्ती संस्कृतीमध्ये आणि धर्मामध्ये देखील पिलग्रिमेज तीर्थयात्रा ह्याला एक चांगला अर्थ आहे। मात्र तीर्थयात्रा आणि टुरिझम, पिलग्रिमेज अँड टुरिस्ट ह्यामध्ये जो फरक आहे तो आपण लक्षात ठेवला पाहिजे। अ टुरिस्ट गोज टू एन्जॉय, हा पर्यटक जो असतो तो मौज मजा करण्यासाठी, आनंद अनुभवण्यासाठी आणि जणू काही देखरेख करण्यासाठी, निसर्गाचं दर्शन घेण्यासाठी जात असतो। मात्र हा यात्रेकरू जो असतो, अ पिलग्रिम गोज विथ अ पर्पस, त्याचा एक ध्येय असतं, उद्दिष्ट असतं। ज्याप्रमाणे आपण वेलंकणीला जातो, आपण आपल्या मनामध्ये आपल्या विनंत्या, इच्छा, आकांक्षा, मनोकामना घेऊन जात असतो किंवा पवित्र मरीच्या मध्यस्थीने आपल्याला आलेल्या कृपेचा, दयेचा आणि परमेश्वराच्या सामर्थ्याचा अनुभव ह्याबद्दल कृतज्ञ भाव व्यक्त करण्यासाठी, पवित्र मरीचे आणि परमेश्वराचे आभार मानण्यासाठी आणि परमेश्वराचा गौरव करण्यासाठी जात असतो। हा पर्यटक जो असतो, अ टुरिस्ट गोज टू रीच द प्लेस। हा पिलग्रिम जो असतो, हा पिलग्रिम जो आहे तो परमेश्वराच्या दर्शनासाठी, यात्रेकरू जो आहे तो परमेश्वराचा अनुभव घेण्यासाठी जात असतो। ह्या वर्षी ख्रिस्त सभा आपल्याला जुबली वर्षामध्ये यात्रेकरू होण्यासाठी आमंत्रित करीत आहे। आपलं ध्येय आहे या वर्षाचं आशीची यात्रेकरू, आणि पवित्र मरिया ही आशीची यात्रेकरू आपल्यासाठी एक आदर्श आहे। ज्या दिवशी तिला गाब्रिएल देवदूताने संदेश दिला, त्यावेळेला तिने जो होकार दिला, त्या होकारामध्ये तिच्या तीर्थयात्रेला सुरुवात झाली। तिची जी तीर्थयात्रा होती ती आशीची तीर्थयात्रा होती। अनेक तिने तीर्थयात्रा आपल्या जीवनामध्ये केल्या आणि प्रत्येक तीर्थयात्रेमध्ये तिने आशा धरली। प्रिय भाविकांनो, पवित्र मरिया जिचा सन्मान करण्यासाठी आपण वेलंकणीला जात आहोत, तेथील तिच्या जीवनावर चिंतन करीत असताना आपण सर्वांनी आशेची तीर्थयात्री व्हावी म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे। पवित्र मरियेला जेव्हा ती प्रभू येशू ख्रिस्ताला जन्म देणार होती, तेव्हा तिच्या तीर्थयात्रेला जो प्रवास सुरू झाला तो जणू काही तिला न समजणारा होता। त्यानंतर ती आपण पाहतो की एलिझाबेथला भेट देण्यासाठी जाते आणि तिची सेवा करते। त्यानंतर इजिप्तमधून आपण पाहतो की ती बेथलेहममधून इजिप्तमध्ये प्रवास करते आणि इजिप्तमधून नाझरेथमध्ये प्रवास करते। प्रभू येशू ख्रिस्ताच्या मिशन कार्यामध्ये ती प्रभू येशू ख्रिस्ताला भेटण्यासाठी येते आणि कालवारीच्या वाटेवर ती प्रभू येशू ख्रिस्ताची सोबत करते आणि क्रुसापाशी ती प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्याच्या दुःखामध्ये एकरूप होते। प्रेषित जेव्हा भयभीत झाले होते, संकटात होते, तेव्हा ती प्रेषितांच्या बरोबर राहिली आणि पुनरुत्थान आणि पेंटेकॉस्ट ह्याचा अनुभव घेऊन तिने जणू काही तीर्थयात्रेचा उच्चांक गाठलेला आहे। शेवटी तिचं स्वर्गनयन हे आपल्या सर्वांसाठी एक आदर्श आहे की ज्याप्रमाणे पवित्र मरिया स्वर्गामध्ये गेली, तसं आपण प्रत्येक जण आपलं ध्येय स्वर्गीय आहे, परमेश्वराबरोबर एकरूप होण्याचं आहे, हेच ते आपल्याला शिकवत आहे। अशा या आशेचं जीवन जगणाऱ्या पवित्र मरियेचा सन्मान करीत असताना आपल्या आजूबाजूला जी परिस्थिती आहे त्यावर मात करून, निराशेवर विजय मिळवून आपण आशेचे यात्रेकरू व्हावे
हीच ख्रिस्त सभेची आपल्याला शिकवण आहे. ह्या नवेनाच्या काळामध्ये पवित्र मरियेच्या जीवनावर चिंतन करीत असताना आपल्या प्रत्येकाला पवित्र मरियेचं जे गुण आहेत ते अंगीकारता यावे आणि आशेचे यात्रेकरू बनता यावे म्हणून मी शुभेच्छा देत आहे. तुमचा संपूर्ण प्रवास आणि तेथील वास्तव्य हे सुखकर व्हावं म्हणून प्रार्थनामय शुभेच्छा. विश यू अ हॅपी फीस्ट ऑफ आ लेडी ऑफ वेलंकनी. आरोग्य मातेच्या सणाच्या आपणास शुभेच्छा. तुम्हा सर्वांना चांगलं आरोग्य लाभावं हीच सदिच्छा.